लागली आहे, जिथे एका बाजूला फरिया 11 रामराज मोहल्ला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे RM सप्लायर्स झिराड संघ। विनर विनर मधली ही लढत अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाची असेल। पहिलाच बॉल फुल टॉस स्वरूपातील, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण ज्याचं दोन्ही हातांनी स्वीकार केलाय। वेलकम, स्वागत आहे। काय कमालीची मॅच आहे। पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला गेला। ओमकारने आपला स्टँडर्ड दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आधीच्या मॅच मध्ये 3 चेंडूंवरती लगावलेले ते 3 षटकार आणि तदनंतर मात्र टू बी कंटिन्यूड म्हटलं आणि पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला। इथून मात्र गोलंदाज मनीष म्हात्रेने कमबॅक केले। दुसऱ्या चेंडूवरती एक विकेटची संधी उपलब्ध झाली। विकेटच्या पाठीमागे यष्टीरक्षक सुद्धा बीट झालाय, जीवनदान मिळालंय। ओमकार पाटीलला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेणं आहे। मग अशातच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय क्षेत्ररक्षक। कमालीची कॅच, एफर्ट कमालीचे आहेत, 100% गुण मिळतील फलंदाज बाद। वेगवेगळे अँगल्स आहेत, एकूण 13 कॅमेऱ्यांचा वापर केला गेलाय आणि तदनंतर मात्र अर्थात यष्टीरक्षकाचे एफर्ट्स कमालीचे होते। जी मेहनत त्यांनी घेतली आहे ना, शर्तीचे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना आपण करूयात सलाम। जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आत, या आधीच्या मॅचचा हिरो अर्थातच सुजय पावशे मैदानाच्या आत आलाय। नवगावचा सितारा, नवगाव गावाला बिलॉंग करतो, त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स, डावखुरा फलंदाज म्हणून त्याची वर्णी उपयुक्त आहे। फुलर लाईनचा चेंडू यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर जाणीवपूर्वक चेंडू टाकलाय। कौतुक करावं लागणार आहे इथून मनीष, फलंदाज कोण आहे, तो कशा पद्धतीची फटकेबाजी करू शकतो, शॉर्ट पिच गोलंदाजीवरती तो पुल करू शकतो, मोठे फटकेबाजी करू शकतो, याचा अंदाज आहे। बघा प्रीमियर लीगचं हे यश आहे, जिथे अखंड अलिबाग तालुक्यातील सर्व खेळाडू एकत्रित येत असतात, वर्षभर एकमेकांसोबत हे खेळाडू विरुद्ध खेळत असतात। मग अशा वेळेला प्रत्येकाचे हेवे दावे माहिती आहेत। चला, यासाठी कैवल्य पाटील ओळखला जातो आणि पहिल्यापासून चेंडूवरती स्वार झालाय, षटकार खेचलाय आणि सुरुवात केली आहे। फ्लो बघून ना असं वाटतं की त्याच्याकडे इतरांपेक्षा थोडं जास्तीचा अधिकचा वेळ आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माकडचे सुद्धा हे फटके आपण पाहतो। यावेळेला शरीरापासून दूर चेंडू ठेवलाय, ऑफस्टंपच्या बाहेर, फलंदाज सफल झाला होता। अपेक्षा केली की चेंडू वाईड दिला जावा। षटक क्रमांक 1 समाप्त, 13 धावा, 1 फलंदाज बाद। अशी स्थिती किंबहुना परिस्थिती मैदानावरती उद्भवलेली आपण पाहतोय। अलिबाग प्रीमियर लीग यांचं चित्त थरार आपण अनुभवतोय। सातत्यपूर्ण यशस्वी 4 वर्ष या स्पर्धेचे आपण अनुभवलेत। जो स्तर किंबहुना जी चर्चा, जे यश या स्पर्धेने कमावलंय ना, ते कौतुकास पात्र आहे। विनर विनर या 2 संघांची ही मॅच आहे, जिथे एका बाजूला आपण पाहिलं तर फरिया 11 रामराज मोहल्ला संघ, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेतील आपण पाहिला तर एक महत्त्वपूर्ण संघ अर्थातच RM सप्लायर्स झिराड संघ आहे। नाणेफेकीचा कौल झाला आणि तो पुन्हा एकदा आपण पाहिला तर इथून जिंकला गेला, तो म्हणजे रामराज मोहल्ला संघाने। आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना पहिल्या ओव्हरमध्ये कभी खुशी कभी गम असं म्हणत 13 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलाय। हा खेळ मैदानावरती चालू आहे। षटक क्रमांक 2 जिथे गोलंदाजीचा एंड पूर्णपणे बदललाय।
यावेळेला पावलनींकडून गोलंदाजीसाठी अभिषेक नाईक आलाय. 4 षटकांचा हा सामना आहे. बघा या प्रीमियर लीगचं यश काय आहे, जिथे गोलंदाज झिराड गावचा आहे, फलंदाजी करणारा संघ RM सप्लायर्स आपण पाहिलं झिराड संघ आहे. मग झिराडचा खेळाडू प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळतोय. ही खेळ भावना, हे क्रिकेटिंग स्पिरिट मैदानावरती जपलं गेलंय आणि हे सन्मान्य छोटमशेठ भोईर यांनी कमावलेले यश आहे. प्रीमियर लीग ही संकल्पना अलिबागमध्ये अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून आली. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचा आविर्भाव, त्याचा ॲटिट्यूड, केवळ एकच धाव पुरेशी आहे असं काहीसं सांगणार आहे. अभिषेक नाईक याची गोलंदाजी, त्याच्याकडे असलेला वेग, त्यांनी मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये ॲज अ ऑलराऊंडर म्हणून जे आपलं नाव कमावलंय ना, ते कौतुकास पात्र आहे. सिद्धिविनायक झिराड या संघाला तो बिलॉंग करतो आणि तदनंतर मात्र अगदी एक 12वा खेळाडू म्हणून त्याची पहिली वर्णी लागली. तदनंतर नेट प्रॅक्टिस करत असताना त्याची गोलंदाजी बघितली गेली, अनुभवी खेळाडूंनी त्याला संधी दिली आणि आज हा एक यशस्वी खेळाडू म्हणून आपल्या सर्वांसमोर उभा राहिलाय. जिथे स्ट्राईक एंडवरती आता मात्र दी कैवल्य पाटील, कैवल्यचा शो मैदानावरती सुरू आहे. यावेळेला काय घडलं, अभिषेक म्हणतोय मी घेणार आणि यशस्वी कॅच घेतलीये. व्हॉट अ फंटॅस्टिक एफर्ट्स, पकडलाय कॅच आणि इथून मात्र कैवल्य पाटील back to the pavilion. तर चर्चा करावी तितकी कमी आहे. ही विकेट का मिळाली यावरती चर्चा रंगेल. जिथे ड्रीम्स क्रिकेटने रिप्ले दाखवला, रिप्लेमध्ये आपण काय पाहिलं, राऊंड विकेट गोलंदाजीसाठी आला, चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर जी उसळी मिळाली, किंबहुना जो अधिकचा वेग मिळाला, त्या वेगावरती फलंदाज कैवल्य पाटीलचा हा मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला. बॅटची लीडिंग एज आणि तदनंतर मात्र यश मिळालं. बघा रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये लाईट्स ऑन असताना स्वतःच्या गोलंदाजीवरती आपला रनअप कंप्लीट केल्यानंतर चेंडू टाकल्यानंतर कॅच पकडणं तितकंसं सोपं नाही आहे मित्रांनो. क्रिकेट बाहेरून बघताना जितकं सोपं वाटताना तितकंच मैदानावरती खेळत असताना सोपं नाही आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तैनात, 1 मोर डाऊन. आणखीन एक फलंदाज सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती, दुसरा फलंदाज back to the dugout. पुष्पा नाम सुन के दोन चेंडूंवरती 2 महत्वपूर्ण विकेट झाल्या आणि तदनंतर मात्र इथून मात्र फरिया 11 रामराज मोहल्ला संघ म्हणतोय ये दिल मांगे मोर. 2 विकेट्स आल्यात, आणखीन एक विकेट येणार का, या स्पर्धेतली आणखीन एक हॅट्रिक होणार का, ही चर्चा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. दोनही फलंदाज, मग तो आपण पाहिला कैवल्य पाटील असू देत, मग तो रितेश म्हात्रे असू देत, दोन्ही धडाडीचे फलंदाज होते. त्यांना माघारी पाठवलं आणि तदनंतर मात्र अभिषेक नाईकने दाखवून दिलं की का रामराज विभागातील संघाने त्याला बोली लावली. मिस टायमिंग फटका जरूर आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, आउटफील्ड सुपर डुपर फास्ट, सीमा रेषा पार, फरार, चौकार. याला महत्व नाहीये. मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमा रेषा पार, षटकार.
होता, मात्र शेवटी मोठे फटके आलेत आणि इथून मात्र म्हणतायत कुछ मिटा हो जाए. शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त फटकेबाजी मैदानावरती अजिंक्य वैदी ॲज अ टीम लीडर म्हणून भूमिका बजावतोय. चला, फुल टॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही आहे. चेंडूची उंची हा एक खूप मोठा मॅटर असेल. प्लेयर आपल्याला सुद्धा आपलं टी शर्ट टकिन केलं पाहिजे आणि मग जर टकिन नसेल तर मग अशा वेळेला चेंडूची उसळी बीमर आहे की नाही हा बेनिफिट ऑफ डाऊट बराच वेळेला दिला जातो. त्यामुळे ॲज अ प्रोफेशनल प्लेयर आपल्याला सुद्धा आता मात्र काही नियम अटी शर्ती समजून घ्याव्या लागणार आहेत. पंच तटस्थ होते, त्यांनी योग्य वेळेला योग्य नजर ठेवली आणि तदनंतर मात्र फलंदाज बाद असल्याची ग्वाही दिली. बघा, मी नेहमी म्हणतो फुलटॉस चेंडू हा दुधारी तलवार आहे. बऱ्याच वेळेला फुलटॉस चेंडूला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खराब चेंडू मानला जातो, ज्यावरती मोठे फटके खेचले जात आहेत. मात्र हा फटका मिसटायमिंग होता, मिसजज होता आणि म्हणूनच का होईना महत्त्वपूर्ण फलंदाज स्वतः संघ कर्णधार अजिंक्य वैदी शॉर्ट बट स्वीट 3 चेंडूंमध्ये 10 धावांची खेळी करत तंबूमध्ये परतलेला आपण पाहिला. 24 धाव संख्येवरती इथून मात्र महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. बडे मिया आउट झाले, इथून मात्र छोटे मिया अर्पित वैती मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. हे दोन बंधू झिराडचे रत्न आहेत, हिरे आहेत आणि या हिऱ्यांनी बऱ्याच वेळेला झिराड संघाला अडचणींमधून बाहेर काढले. 2 षटकांची सांगता झाली आहे, 2 ओव्हर्स कंप्लीट आहेत. पंच 2 ओव्हर कंप्लीट आहेत. अंपायर बघा, पहिल्या बॉलला सिंगल आले, दुसरा आणि तिसरा चेंडू वरती विकेट्स आलेत, चौथ्या चेंडू वरती 4 आला, 5व्या चेंडू वरती 6 आला आणि 6व्या चेंडू वरती विकेट्स आलेली आहे. त्यामुळे इट्स अ कंप्लीट फेअर ओव्हर असेल. अलिबाग प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं 4थं पर्व आपण अनुभवतोय. ज्या पद्धतीने रसिक मायबाप प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती प्रेम दाखवलंय ना, ते कौतुकास पात्र आहे. सन्मान्य छोटम शेठ भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, मग साई क्रीडा मंडळ असू देत, साई महिला मंडळ असू देत, ज्यांनी ज्या पद्धतीचा रात्रीचा दिवस करून ही स्पर्धा पार पडते ना, ते कौतुकास पात्र आहे. एक गावाचा पोशिंदा, पाठराखा, आधारस्तंभ म्हणून असणारे सन्मान्य दिलीप शेठ भोईर आणि त्यांच्या समवेत असणारा हा जनसमुदाय हा फार महत्त्वाचा आहे. एकीचं बळ नेहमी चांगलं फळ देतं आणि त्या दिशेने झिराड गावाकडे आपण नेहमी बघतो. मैदानावरती वळूया, जिथे 2 षटकांची सांगता झाली. 24 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमधून 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमधून पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. आणि आता मात्र मैदानाच्या आत कोण आलाय? गोलंदाजीसाठी सूरज पाटील, अर्थात दी अलिबाग एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं. डावखुरा सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीमध्ये ज्याची आपण गणती करतो असा सूरज पाटील मैदानाच्या आत आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं डावखुरा फलंदाज सुजय पावशे. पहिला चेंडू फुल्लर लेन प्रकारचा चेंडू आहे, विकेट टू विकेट हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. बघा, सूरजकडे असलेला जो अनुभव आहे ना, जितके वर्ष त्यांनी क्रिकेट खेळले त्याला माहिती आहे. नाईट क्रिकेटची गोलंदाजी आहे, डे क्रिकेटची गोलंदाजी वेगळी आहे. लेदर क्रिकेट जो सातत्याने खेळत असतो त्याच्यामध्ये वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी केली पाहिजे. त्यामुळे क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज, माइंडसेट आपण नेहमी म्हणतो आणि त्या खेळाचा सूरज पाटील हा मास्टर माइंड आहे. बघा, उजव्या त्याचा फलंदाज मैदानावरती आलाय. मग सूरजने काय केलं तर मिडविकेटचा क्षेत्ररक्षक काढला, त्याला आता मात्र मिडऑनमध्ये तैनात करण्यात आलाय. बॉलिंग कशी करायची आहे हे त्याला माहिती आहे आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा केली आहे. एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये कव्हरच्या दिशेने तैनात करण्यात आले. बॉलिंग ॲज पर द कंडिशन, ॲज पर द फिल्डिंग हे फार महत्वाचं आहे. क्लोज किपिंग केली जाईल.
डावखुरा गोलंदाज ज्या वेळेला त्याच्या गोलंदाजीवरती क्लोज किपिंग केली जाते त्यावेळेला बेनिफिट हा नेहमी असतो, कारण डावखुरा गोलंदाज टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळवतो आणि पंच नाखुश आहेत, नाराज आहेत. पंचांनी सांगितला इट्स अ वाईड डिलिव्हरी. बघा मी नेहमी म्हणतो घरी बायकोसोबत आणि मैदानावरती पंचांसोबत कधी हुज्जत घालायची नाही, कारण ते जर नाराज झाले ना तर आपणच अडचणीत येतो. ओळी आहेत मैदानावरती, धावफलकावरती होईल बदलाव. जिथे 26 धावा लागल्यात, 4 फलंदाज बाद झालेत. फुलरलेन चेंडू आहे, मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव अगदी सहज पद्धतीने पूर्ण केली आहे. बघा सूरज पाटीलचं कौतुक मी का केलं, त्याला माहिती आहे की तो फुलरलिनची गोलंदाजी करतोय, जिथे अर्पित वैतीसारखा एक धडाडीचा फलंदाज व्ही फॅक्टरमध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो, जो मिडॉनमध्ये किंबहुना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या दिशेने फटकेबाजी करतो. त्याला क्षेत्ररक्षक शार्प ठेवलेत, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ. एक माइंडसेट क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे, आपले थॉट्स क्लिअर असावेत आणि सूरज पाटील त्या दिशेने वाटचाल करतोय. चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहे. ॲज अ एक्सपिरियन्स बॉलर आपण नवख्या गोलंदाजांना काय शिकवतोय, त्यांच्यासमोर कशी कामगिरी करतोय ना, ही बाब सुद्धा महत्त्वाची आहे. बघा मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये संगत ही सुद्धा फार महत्त्वाची आहे. आपण कोणत्या खेळाडूंना फॉलो करतो, कोणत्या खेळाडूंसोबत बसतो उठतो, यावरती सुद्धा तुमचं करिअर अवलंबून असतो. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये भेटलाय, चेंडूची वाट पाहिली आणि वाट लावली गेली. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ह्यूज हँडसम मॉन्स्टरस सिक्सर. चेंडू इतक्या स्लो आणि पुढ्यात दिला ना, अशा पद्धतीचे फटके अर्पित दिवसभर रात्रभर खेळू शकतो. त्यामुळे अर्पित समोर इतकी लूज गोलंदाजी नॉट एक्सपेक्टेड. धावफलकावरती नजर मारूयात. 34 धावा, 34 ऑन स्कोरबोर्ड. कासवाच्या गतीने जाणारा धावफलक आता मात्र सशासारखा फास्ट जावा लागलाय. फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सूरज पाटीलचा हा क्लास आहे, कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. व्हेरी वेल डन. किफायत पटेल त्या ठिकाणी उपलब्ध आणि तदनंतर मात्र संपूर्ण समर्पण. किफायत पटेल मैदानावरती आला आणि संपूर्ण अलिबागकरांचे लक्ष वेधून घेऊन गेलाय, भाव खाऊन गेलाय. काय कमालीचे एफर्ट्स त्याने टाकले. क्रिकेटमध्ये आत्मसमर्पण करावं, 100% डेडिकेशन द्यावं आणि तेच डेडिकेशन आपल्याला दुखापत होईल याची फिकीर न बाळगता आपल्या संघासाठी एकात्मतेने खेळ केला जातोय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आत. 34 धावसंख्येवरती आपण पाहिला तर इथून मात्र 5 फलंदाजांना बाद व्हावं लागलंय. सूरज पाटील एक मोठा फटका जरूर आला तरी सुद्धा घाबरला नाही, निर्भीडपणे लढला आणि फक्त लढ म्हणा असं म्हणत विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. जबरदस्त खेळ मैदानावरती. एक डाव तुझा, दुसरा डाव माझा. या वेळेला फलंदाजाची सरशी, कारण चेंडू जाईल फ्लॅट. फ्युरियस फंटास्टिक स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड. पोचायचं आहे आणि ओव्हर या ठिकाणी अजून ओव्हर संपलेली आहे. मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्टेडियमच्या आतमध्ये आलो जे ऑन साईड रिझनला. या ठिकाणी आपल्यामध्ये या ठिकाणी मुंबईतील एअर इंडियाचे कर्मचारी आहेत जे फायर सेफ्टीमध्ये जॉब करतात, पण आज आपल्या गावाची स्पर्धा आहे
म्हणून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत स्वतः खेळाडू आहेत. सर्वप्रथम तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. मित्र आपलं हार्दिक स्वागत आहे. कसं वाटतंय आणि आपण कुठल्या खेळाडूला कुठल्या संघाला आपण सपोर्ट करत आहात? मी आमच्या स्वतःच्या अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोळगाव या संघाला सपोर्ट करत आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे मॅच चालू आहे. आणि एक कल्पना आहे जी छोटम शेटने एक राबवलेली आहे आत्ता नवीन, की पहिली सेफ्टी. आम्ही पण तेच काम करतो, रेस्क्यू आणि फायर फायटिंग. आणि ती एक चांगली कल्पना आहे की दुसऱ्यांची सेफ्टी आपण कशी बाळगू शकतो. एक कल्पना राबवली आहे त्यांनी, एक हेल्मेट दिलेलं आहे. त्यामुळे बरंचसं संरक्षण आपल्या ड्रायव्हिंग करताना होतं. तर त्यांचं मनापासून आभारी आहे की आम्हाला क्रिकेट खेळायला सुद्धा चान्स दिला आणि एक नवीन कल्पना त्यांनी राबवली. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. जोरदार टाळ्या छोटम शेटसाठी. थँक्यू. वळीयात मैदानाच्या दिशेने 3 षटकांची सांगता. धावफलकावरती 40 धावा आणि आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेत. जागा बनवली, अप्रतिम फटका. जागा बनवून खराब चेंडूला जागा दाखवली. षटकार. मनमुराद या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. कौतुक करूयात इथून मात्र सुजय पावशेच्या फटकेबाजीचं सुद्धा. डावखुरा फलंदाज, त्याच्या बॅटचा फ्लो, त्याची नजाकत प्रत्येक वेळेला हवीशी वाटते. म्हणजे बघा ना, एखादा मॅग्नेट असावा लोहचुंबक आणि त्याला लोखंड किंवा स्टीलच्या जवळ घेऊन जा, बघा कसं आकर्षित करतो. त्याच पद्धतीने डावखुरे फलंदाज हे नेहमी नेत्रदीपक असतात. चला, आणखीन एक मोठा फटका आलाय. यावेळेला फटका फसलाय लॉंगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. जजमेंटल कॅच. आणि इथून मात्र 45 धावसंख्येवरती अर्धा डझन संघ तंबूत परत. सेहेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात. आज इथून मात्र आपण पाहिलं ना तर कौतुक करावं लागणार आहे फरिया 11 रामराज मोहल्ला संघाचं सुद्धा. कारण प्रतिस्पर्धी संघ RM सप्लाय झिराड संघ जो या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण पाहिलाय. किंबहुना बरेचसे खेळाडू झिराड गावाला बिलॉंग करतात. या खेळपट्टीचा, या मैदानाचा, या क्राऊडचा त्यांना सपोर्ट आहे आणि त्या सपोर्टच्या विरुद्ध खेळत असताना फरिया 11 रामराज मोहल्ला संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळालेत. स्क्रीनवरती सर्व रसिक मायबा प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. प्रत्येकाला ही फेम हवी असते, प्रत्येकाला लोकांपर्यंत पोहोचायचं असतं आणि सन्मान्य छोटम शेठ भोईर यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नवीन फलंदाज मैदानाच्या आत रितेश पाटील. स्लोवर वन चेंडू आहे, मिड ऑफच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग साठी तैनात. कोणतीही चुकी नाही होत आहे, सर्व काही चांगलं चाललंय. 1 धाव मिळाले. 47 ऑन स्कोरबोर्ड. बघा 4 षटकांचा सामना आहे. 50 ते 55 धावा एक आयडियल सन्मानजनक धावसंख्या असू शकते आणि मग त्याचा पाठलाग करत असताना मैदानावरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय मंदार म्हात्रे. फुलर लेनचा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज फसला. यावेळेला येस नो. शेवटी येस ठरवलं आणि नो हा निर्णय खराब होता. थँक्यू. पिंट्या पाटील रामराजचा जो खेळाडू आहे त्याचे समर्थक किती आहे? आता आवाज द्या जरा स्टेडियम मध्ये. अरे खूप समर्थक. पुन्हा एकदा आवाज आहे ना. पिंट्या पाटील समर्थक लाईव्ह चाललोय. सर्वात जास्त फॅन फॉलोअर जास्त आहेत मित्रांनो. आपण पाहतो या ठिकाणी आपण पूर्ण स्टेडियम खचाखच भरलेलं आहे. एक चांगली मॅच, एक जबरदस्त उत्साह आणि एवढ्या रात्रीच्या टायमाला पण जो उत्साह पाहायला मिळतो खरोखर अर्थार्थ छोटम शेठ यांचं धन्यवाद. जे दरवर्षी अलिबाग प्रीमियर लीगचं आयोजन करतात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. इथून मात्र धनंजयजी कुलकर्णी यांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे कारण ज्या पद्धतीने
त्यांनी क्राऊडला जिवंत ठेवलंय, किंबहुना ज्या पद्धतीने त्यांनी सर्वांचं लक्ष केंद्रित केलंय, प्रत्येकाला इंटरव्ह्यूमधून आपण जर पाहिलं ना तर प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्यू सो मच. बोलूयात पुन्हा एकदा मैदानावरती. आहा, स्लोवर वन चेंडू, फसवा चेंडू, पुन्हा एकदा अडचणीमध्ये वाढ होणार, कारण ही एक्स्ट्रा स्वरूपातील धाव फलकामध्ये ऍड होणार आहे. लेग बाय स्वरूपातील धाव आहे. पंचांनी या ठिकाणी इशारा दिलाय. धाव फलकावरती नजर टाकूयात. इथून मात्र 48 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही या इनिंग मधील आपण पाहिला ना तर एक चेंडू येणं बाकी आहे. विकेटच्या पाठीमागे रघुनाथ माळी, दी लेजेंडरी क्रिकेटर, मैदानाच्या आत आपण पाहतोय. बघा, रघुनाथ माळी यांनी ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलंय त्यावेळेला आपण पाहिलं तर डे क्रिकेट जास्त होतं, रजनी क्रिकेट कमी होते. अगदी MRIचे बॉल, हेडलीचे बॉल, खन्नाचे बॉल वापरले जायचे. त्या जड बॉलवरती क्रिकेट खेळणं फार कठीण होतं. मग त्या काळातून आता मात्र हे लाईट वेट बॉल आहेत, किंबहुना आता थोडे हलके बॉल पाहायला मिळालेत. मोठा फटका आलाय, शेवट गोड केला जातो. म्हणाला कुछ मीठा हो जाए. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. विजयासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये 55 धावसंख्येची आवश्यकता. सर्व रसिक मायबा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूयात आणि अलिबाग प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आपण अनुभवतोय, एन्जॉय करतोय. मनमोहक दृश्य आज मैदानावरती आपण अनुभवले. थँक्यू आकाश. या ठिकाणी काही बोंडीचे खेळाडू आहेत आणि समर्थक या ठिकाणी उपस्थित आहे. मित्र कसं वाटतं आणि एक सपोर्ट आणि बोंडीकर आपण पाहतोय, आवाज येतो बोंडीकर. बघा, फुल एन्जॉय चालू आहे. आपण पाहतोय स्टेडियम मध्ये फुल माहोल बनतो या ठिकाणी. सर्व बोंडीकर थँक्यू. आपण वळूया टॉसच्या. त्या ठिकाणी 2 संघाला टॉस केला जाईल. आपण निवेदन करतो की आपण टॉससाठी त्या ठिकाणी मी निवेदन करतो की नयन आपण प्लीज टॉसच्या बॉक्सवर पोहोचायचंय. नयन पाटील. या ठिकाणी मॅच खेळली जाईल फकीरपाडा विरुद्ध MD वॉरियर स्थळ. नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्लीज लवकर या ठिकाणी कर्णधार MD वॉरियर थर्ड. बॉल पडण्याच्या अगोदर या ठिकाणी तुमचा कर्णधार येणे गरजेचं आहे. जे विजेता संघ आहे त्यांचा सामना आपण पाहतोय. कुरेशी वेलकम. आणि शुर्विक 2 मोठे खेळाडूंना मी पाहतोय या ठिकाणी ज्यांची ती खूप मोठी आहे, नाव लौकिक केलं या सर्वांनी अलिबागचं. आणि माझ्या मतेने जेव्हा ISPL होईल शिवरिक तुम्ही खेळलं गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे की नेक्स्ट टाइम कुरेशी भाई आप लोग ISPL में अपना नाम डालिए और खेलिए. लेकिन उससे भी बड़ा टूर्नामेंट ये अलिबाग प्रीमियर लीग है. तो नयन पाटील यांच्या हस्ते आपण टॉस करत आहोत. हेड आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो या ठिकाणी कुरेशीने MD वॉरियर्स. फिल्डिंग पास. शुर्विक काय म्हणता, फिल्डिंग पास घेतली आहे. या अगोदर खूप चांगली मॅच झाली होती. आता मात्र मैदानामध्ये काय चित्र असेल तुमचं? नो प्रॉब्लेम. बॅटिंगचं आम्हाला एक्सपिरियन्स आहे. मागची मॅच आम्ही चांगली बॅटिंग पण केली. बॉलिंग अटॅक आहे आमचा. 4 ओव्हरची मॅच आहे. 40, 45, 50चा टार्गेट ठेवू आम्ही. समोरच्यांचा पण बॅटिंग अटॅक चांगला आहे, बॉलिंग पण चांगला आहे. पण बॉलर चूज करून बॅटिंग करायचा प्रयत्न करू. की शुर्विक बेस्ट ऑफ लक तुम्हाला मॅचसाठी. नेक्स्ट मॅच लगेच खेळली जाईल या ठिकाणी 2 संघामध्ये. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्सवर ज्या ठिकाणी आमचे 2 या महाराष्ट्राचे आवाज आहेत, खूप चांगली कॉमेंट्री करतात. त्यानंतर आमचे इंग्लिशचे कॉमेंटेटर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संतोष वेलकम. Yes, thank you so much धनंजय सर. अँड लेट्स मूव ऑन. बघा, हायलाईट्स हे पॅकेजेस महत्त्वाचे असतात टेलिकास्टमध्ये. लोक ज्यावेळी लाईव्ह बघत असतात सामने थोडे संथ गतीने चाललेत अशी त्यांची तक्रार असते. मात्र ड्रीम क्रिकेटचा चांगला कॉन्सेप्ट आहे. मधल्या ब्रेकमध्ये ते हायलाईट्स पिकअप करतात. बघा, यात बरेचशी लोक काम करतात. ज्यावेळी मागे जो वॉर रूम सारखाच असतो की जिथे स्विचर असतात, अपडेटर्स असतात, बरीचशी मंडळी काम करतात. आणि स्विचर्स कॅमेरा कोणता द्यायचा तो डायरेक्टरचं काम असतं.
की कोणता कॅमेरा बेस्ट द्यायचा, कधी गोलंदाजी टाकताना कुठला कॅमेरा घ्यायचा, शॉट खेळल्यानंतर कुठला कॅमेरा घ्यायचा, ते स्विचरचं काम असतं. आणि त्याचसोबत प्रत्येक चौकाराच्या वेळेला तो किंवा विकेटच्या वेळेला तो छोटीशी बाईट काढून ते हायलाईटसाठी तो पॅकेज रेडी करतात आणि मधल्या पॅकेजमध्ये पटकन आपल्याला हायलाईटचे पॅकेज पाहायला मिळतात. ते 2-2, 3-3 सेकंद, 5 सेकंदाचे पॅकेजेस घेऊन त्याच वेळेला ते सेव्ह करत जातात आणि नंतर आपल्याला हे प्रॉडक्ट भेटतो अगदी लवकर. म्हणजे अतिशय टेक्निकली सुपर्ब हे सगळीच मंडळी असतात आणि बिहाइंड द सीन्स हे एखाद्या स्पर्धेला अगदी 4 चांद लावतात. सध्या तरी सलामी आलेला किफायत या स्पर्धेला 4 चांद लावते. पहिल्या इनिंग्समध्ये पहिल्या मॅचमध्ये चांगला खेळला होता. पुन्हा एकदा किफायत तीच कामगिरी करेल का? दॅट इज डाऊन द ग्राउंड. दॅट वुड बी 1 बाउन्स. द फर्स्ट बाउंड्री फ्रॉम किफायत पटेल. डीजे the scorecard, the first ball being hit for a boundary. Local boy Ritesh Mhatre. This is a chance. Oh, just short of the fielder. In fact, it was way too away. That's a good call. Clear no. अतिशय चांगला कॉल तिथे सरळ सरळ नो सांगितलं बघा धनंजय सर. येस, गुड लुकिंग मॅन and with a smile on his face. थँक्यू. मी या ठिकाणी बसलोय का माहिती आहे का? संतोष ही जी गुलाबीवाली मुलगी आहे ना आणि ती खूप चिअर्स करत होती. मला तिकडे फोन आला की हिची इंटरव्ह्यू घेणे जाम गरजेचं आहे. आणि जेव्हा गुलाबी साडी आणि लेडी लक ऑलमोस्ट वर्कड आउट फॉर यू. त्या लहान मुलीचं नशीब त्यांच्या संघासोबत राहिलं होतं ऑलमोस्ट, मात्र ती कॅच थोडीशी लांब राहिली आहे. लहान मुलगी नाही, कॉलेजमध्ये एक्सपर्ट आहे ती. माझ्यापेक्षा लहान आहे ती. आपल्यापेक्षा लहान तर आहे नक्की. माझी आपली मुलगी बहीण आहे तेवढीच ती. आहे, त्याच Yes, वयाची आपली आहे. बहीण आहे. गुलाबी साडी हे गाणं आपली वाजलं पाहिजे आणि ह्या सर्व महिला जर एकदा डान्स करतील ना. येस, अतिशय अप्रतिम चेंडू, फटका जोरदार हिट केलाय. फिल्डिंग सुपर, बाउन्स पण अगदी व्यवस्थितपणे आलाय. सध्या तरी बघा 21 बॉल्स अँड 20 बॉल्स 48 रन्स टू विन. मॅन ऑन युअर स्क्रीन. या दोन्ही फलंदाजांनी सुरेख फलंदाजी केली होती. विल दे डू इट अगेन अगेन्स्ट द होम टीम? Brilliant bowling. What a fantastic delivery that was. A beautiful Yorker wide of the crease. That was wonderfully bowled. What a good bowling performance this has been. All the 5 balls which he has bowled, out of which 4 are Yorkers. 5 चेंडू टाकले, त्यापैकी 4 चेंडू यॉर्कर्स टाकलेत आणि पहिल्या षटकामध्ये एकही षटकार आतापर्यंत त्यांनी दिलेले नाहीये. टिचून गोलंदाजी केली अशा फलंदाजांना की ज्यांनी खूप प्रहार केलेत पहिल्या मॅचेसमध्ये. 19 चेंडू आणि 47 धावा. सुरेख गोलंदाजी, संधी निर्माण केली आहे. कपिल देवची आठवण करून दिली आहे. मात्र ही कॅच तितकी कठीण नव्हती, मात्र महत्वाची. सुपा एवढे हात आहेत, अगदी सहज घेतलाय. फॅन्टॅस्टिक कॅच. लेट्स हॅव सम म्युझिक. Wicket down and wicket down of a big batsman. या अगोदरच्या मॅचमध्ये त्यांनी सुरेख फलंदाजी केली होती, मात्र त्याला माघारी परतवण्याचं काम केलंय रितेश म्हात्रेंनी. मॅच विनिंग गोलंदाजी काय असतं त्याचं उत्तम प्रत्यक्षिक दिलंय रितेश म्हात्रे यांनी. आणि त्या क्षेत्ररक्षकाचे हात बघा केवढे मोठे होते. अगदी सहज तो एखादा छोट्या तिळासारखाचा चेंडू हातात जाऊन विसावला. सुपर्ब कॅचिंग.
18 चेंडू आणि 47 धावा. जर समीकरण पाहिलं तर षटकामागे धावा जमवायच्या आहेत त्या 15.66. 18 balls, 47 runs to win. The equation to win this match would be 15.66 runs per over. It has been a very tense atmosphere. Let's see what's going to happen in over number 2. Oh, that is nicely bowled. That is chance. Wicket number 2 for Team Girard. DJ. क्या क्या बात है. आणि मी तर म्हणेन जिराड के संघाकडे, त्या जिराडच्या संघाकडे काय तो उनके पास माँ है. बघा त्यांच्या सगळ्या महिला आल्या आहेत, त्यांच्या कुणाची आई आली, कुणाची मावशी आली, कुणाची बहीण आली आहे छोटीशी, कुणाची पत्नी पण आली आहे. आणि तो सपोर्ट असेल ना तर वेगळी जादू लागतेच. अगदी देव पाण्यात ठेवूनच आलेत, ट्रॉफी घरी आणायची आहे त्यांना. आणि हीच सपोर्ट आहे बघा, हीच ताकद आहे. उच्च शिक्षित महिला आहेत, बऱ्याचशा जणी आपला संपूर्ण संसार सांभाळणार आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आहे. What a shot! This is beautifully played. Oh, what an effort! Brilliant effort. अतिशय अप्रतिम प्रयत्न. Shot classical. Effort superb. What fantastic cricket to watch. पुन्हा एकदा पाहूया आपल्या स्क्रीनवर. प्रयत्न त्यापेक्षाही उत्तम. रिझल्ट बॅट्समॅन साठी. What a beautiful lofted cover drive that was. Oh, this is good comeback. Fantastic bowling. क्या बात है. अतिशय सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी केले. नशिबाची साथ मात्र त्याला मिळाली नाहीये. बरेच जण म्हणतात ना, किसी को घर से निकलते ही मंजिल मिल गई. हम वो है जो अब तक सफर में ही है. असे बरेचसे गोलंदाज त्यांच्या नशिबाची साथ मिळत नाही, मात्र याला मिळते का बघूया. ओ व्हाट अ शॉट अगेन. हा खेळाडू क्लास आहे. क्षेत्ररक्षक पण सुपर सुपर क्लास आहे. व्हाट एन एफर्ट. जरा जोरदार टाळ्या होत्या त्या फिल्डिंग एफर्टसाठी. अडखळला होता, धडपडत होता, मात्र त्या पोझिशन मध्ये पण आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. लेट्स हॅव अ लुक ॲट इट ॲट द रिप्ले. बघा स्क्रीनवर बघा, एक जायंट एफर्ट जायंट स्क्रीनवर. शॉर्ट क्लास सुपर्ब कव्हर ड्राईव्ह. खोदून काढला होता, चेंडू गरगर फिरत होता, तो रॉंग फुटेड राहिला. व्हॉट एन एफर्ट. ही मॅच जर ते 2-3 धावांनी जिंकली तर या क्षेत्ररक्षकाला संपूर्ण श्रेय दिलं जाईल. व्हॉट एन एफर्ट. स्कोर बोर्ड 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. Yes, the superstar does it easily. Easy as you like. अतिशय सहज मारलेला एक देखना षटकार. डीजे. आणि हॅट्स ऑफ टू यू. त्यांची एनर्जी कमी पडली नाही. थोड्या वेळापूर्वी 3 मित्र तिथे दिसले. मी 3 इडियट्स म्हणणार नाही त्यांना, पण अलिबागचा जो सस्ता विकी कौशल वाटत होता, चांगला दिसत होता. मात्र 3 मित्र, मैत्री टिकून राहिली पाहिजे. ओ व्हॉट अ कॅच. व्हॉट एन एफर्ट. ब्रिलियंट.
मेरी उम्र पे मत जाओ, मेरे बालों में जो सफेदी है ये बहुत कहानियां छोड़ के आई है. व्हॉट एन कॅच दॅट इज, ब्रिलियंट टू वॉच. लगेच टोपी घातली त्यांनी. लेट्स हॅव सम म्युझिक गाइज. भारी भगवाधारी. व्हॉट अ कॅच दॅट वॉज. आणि बघा फॅमिली पॅक आहे. डोक्यावरचे केस थोडे कमी झाले असतील पण एफर्ट 17-18 वर्षाच्या मुलाला लाजवेल त्याचं. अतिशय अप्रतिम एफर्ट. दिखावे पे मत जाओ, अपनी अकल खुद लगाओ. समोरचा व्यक्ती कसा दिसतोय असं वाटेल एखादा कोणीतरी अंकल आपल्याकडे आलेत मॅच बघायला. ही इज अ सुपर फिल्डर. या स्पर्धेतील सगळ्यात चांगल्या कॅचेस पैकी एक. स्क्रीनवर दिसते अतिशय जबरदस्त कॅच घेतली. सेलिब्रेशन अगदी नॉर्मल केलंय. व्हॉट एन एफर्ट. आणि सगळ्यात चांगला डावखुरा फलंदाजांपैकी एक, ज्याला त्याची गणना केली जाते त्याला माघारी परतवलंय. इक्वेशन स्टील मॅनेजेबल. हा सामना कोणताही संघ जिंकू शकतो. ब्लॉकबस्टर सामना. सध्या तरी जिराटचं क्षेत्ररक्षण त्यांना तारणहार ठरतंय पण या संघाकडे अजूनही चांगली फलंदाज आहे. द मॅन ऑन युअर स्क्रीन तो मात्र या सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता राखतो. या सामन्याची दशा व दिशा बदलू शकेल का. 12 चेंडू 34 धावा. सध्या तरी जिराटचे 2 कॅचेस, त्या फिल्डिंग एफर्ट्स त्यांनी या सामन्यामध्ये त्यांना सध्या तरी डॉमिनेट पोझिशन मध्ये ठेवलंय. लेट्स सी व्हॉट्स गोइंग टू हॅपन इन द नेक्स्ट 12 बॉल्स. मॅन ऑन युअर स्क्रीन, लुक ॲट हिम. किती फोकस दिसतोय संतोषच्या चेहऱ्यावर. नंबर 347 AK-47 सारख्याच धडधडतोय का ते पाहायचंय. 12 चेंडू आणि 34 धावा. 12 बॉल्स 34 रन्स टू विन. येस, थोडासा अधिकचा वेळ घेतला जातोय. स्मार्ट वर्क करतायत रामराज मोहल्ला. त्यांच्या लक्षात येते थोडासा मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करूया. व्हॉट अ शॉट. वेळ घेतला आणि वेळ बदलायची आणली आहे परिस्थिती त्या शॉटनी. व्हॉट अ शॉट दॅट वॉज. रायफल्स आहेत. 2 शॉट रेंज मिसाईल्स ज्यांना आपण म्हणतो रायफल्स म्हणतो. एक AK-56 आणि एक AK-47. 347 नंबरचा खेळाडू सध्यासाठी असॉल्ट रायफल सारखाच खेळतोय. रायफल सध्या रायफलला बंदिस्त केलं जाईल. अनदर विकेट. बरेचसे चेहरे बघा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगून जातात. त्यापैकी बरीचशी मंडळी उत्साहाने बघतायत. बाजूला एक ताई आहेत आपल्या मुलीसोबत बसल्यात. त्यांना त्यांच्यासोबत आता राहणं ग्राह्य आहे. आता त्यांना घरी घेऊन जायचंय. कंटाळल्यात त्या पण ते थांबतील आपल्या मुलींसाठी. लेट देम एन्जॉय. यालाच आयुष्य म्हणतात. दुसऱ्याच्या आनंदात पण आपला आनंद शोधणं. 10 चेंडू 28 धावा. व्हॉट अ बॉल. ब्युटिफुली बॉल यॉर्कर. काय खोदून काढलाय. क्या बात है. पूर्ण मॅच मध्ये ज्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्याच्या हातातून मात्र चेंडू निसटतोय.
4 धावांकरता. A shot, this is fantastic boundary. DJ. क्रिकेटमध्ये मात्र ग्राउंडला अगदी व्यवस्थितपणे तो भेटतोय. काय शॉट होता, सुपर टू वॉच. जरी यजमान संघ असला तरी राम राजमोहनला यांनी मात्र मन जिंकलंय. नावात पण जादू आहे. व्हॉट अ शॉट, दिस इज अ सुपर्ब इनसाइड आउट हेलिकॉप्टर. व्हॉट अ शॉट, दोन्ही पाय हवे, चेंडू अगदी जबरदस्त दिशेने भिरकावून लावलाय. व्हॉट अ शॉट, लेट्स सी इट अगेन. देखो, एक छोटे मिसफील्ड झालं, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक षटकार. अप्रतिम गोलंदाजी, क्षेत्ररक्षकांचं कसं पणाला लागेल. आता मात्र चांगलं घडतंय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी पण, कारण त्यांच्याकडे स्ट्राईक राहते. थँक्यू. किती पाहिजे? 7 बॉलमध्ये किती पाहिजेत? 6 बॉल किती पाहिजेत? 6 चेंडू आणि 13 धावा. थँक्यू. मी या ठिकाणी बसलेलो आहे. माझ्याबरोबर या ठिकाणी मुलगी खूप एन्जॉय करते. झिराडचे सर्व खेळाडू या ठिकाणी आहेत. 6 बॉल आणि 14 धावा पाहिजेत. काय होणार मैदानामध्ये, तुम्हाला काय वाटतं? त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतायत. होप आरएम सप्लायज जिंकू देत. होप्स आयरन सप्लाय जिंकू दे. तुमचा आवडता खेळाडू या संघामधला? रितेश म्हात्रे. रितेश, प्लीज जोरदार तयार रितेश साठी लागू द्या या ठिकाणी. तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये आहात? तुम्ही म्हणजे इंजिनियर आहात, डॉक्टर आहात, IPS ऑफिस? अच्छा, कॉलेज कंप्लीट झालं. पुढे काय करणार? काय काय करणार पुढे? म्हणजे टीचर बनणार, पुढे काय जाणार, म्हणजे पुढचं प्रशिक्षण कसं असणार आहे? बघू म्हणजे काय, लग्न करणार का? नाही टाइम. नो प्रॉब्लम. माझ्या बरोबर या ठिकाणी छोटम शेठ यांच्या पत्नी सुद्धा बसलेले आहेत. हर कामयाब इंसान के पीछे उसके पत्नी का हाथ होता है और छोटम शेठ इतनी मेहनत करते, इतना भागदौड करते, त्याच्या पाठीमागे त्यांची बायको या ठिकाणी बसलेली. आपण बहिणी नमस्कार, तुमचं स्वागत आहे. गेल्या वर्षी आपण सांगितलं बहिणी की छोटम शेठ हे सकाळी फोडणीचा भात खातात, जवळा खातात. या टायमाला त्यांची एनर्जीमध्ये तुम्ही आज म्हणजे व्हॅलेंटाईन डे आहे 14 तारखेला, तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे आता सांगा त्यांना. व्हॅलेंटाईन डे आता येणार आहे ना, म्हणजे काय गिफ्ट काय पाहिजे? नो प्रॉब्लेम छोटम शेठ, धन्यवाद. आपण उद्या येऊया. आता वळूया थेट मैदानाजवळ. त्या ठिकाणी मॅच खूप सुरस चालली आहे. त्या ठिकाणी धावा हव्यात त्या म्हणजे 13 किंवा 14, 6 चेंडूवरती. 6 चेंडू आणि 13 धावा. मराठी माणूस जर आपल्यावर आला ना तर कुणाचा 7-12 पण काढेल आणि 3-13 पण वाजवून टाकेल. 6 चेंडू 13 धावा. ओ, चेंडू बॅटची कड घेऊन जातोय, हुक करण्याचा प्रयत्न. इक्वेशन चेंज. 5 चेंडू 9 धावा. एनीबडीज गेम. अतिशय चांगला गोलंदाज आहे. तुम्हाला असं वाटत असेल पहिल्या चेंडूवर चौकार आलाय म्हणजे मॅच सहज सोपी, मात्र हा गोलंदाज हा सामना जिंकून देऊ शकतो. फलंदाज प्रयत्न करतोय आणि चेंडूच्या लाईन मध्ये येऊन खेळतो, ते महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचा लगावलेला चौकार. 4 चेंडू 9 धावा. वन ऑफ द बेस्ट मॅचेस ऑफ APL 2025. Oh, this is a chance. Taken! Another wicket, DJ.
सुरेख मॅच चालू आहे या ठिकाणी. काय मॅच चालली आहे. मी इकडे पॅव्हलियनमध्ये बसलोय. शेठचे खास सागर पाटील हे शेठचे खूप मोठे फॅन आहेत आणि सर्व बसलेले आपण पाहतोय ही मंडळी या ठिकाणी. शेठसाठी काय सांगाल तुम्ही? छोटम शेठ हे समाजसेवक भरपूर मोठी गोष्ट आहे की त्यांनी आयुष्यामध्ये त्यांनी भवितव्यामध्ये काही हे केलं नाही आहे, पण समाजसेवा भरपूर एवढी केलेली आहे की त्यामध्ये त्यांनी आयुष्यामध्ये काही कमवलं नाही. आणि आज जे पॅव्हलियनमध्ये जेव्हा आज हा जो ह्या बॉल टाकल्याचं आपण बोलूया. 2 मिनिटं ब्रेक घेतो मी. मॅच ऑन आहे नाही. ब्रिलियंट एफर्ट ओव्हर देअर. चेंडू व्यवस्थितपणे जज केला. मॅच खूप क्लोज चालली आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. क्या बात आहे. मॅच 3 चेंडू 8 धावा. जिराडकर जरा आवाज येतो जोरात येऊ द्या. 3 बॉल 8 रन. क्या बात आहे. नाव पण अगदी योग्य आहे. सार्थक आपल्या नावाप्रमाणेच सार्थ गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. व्हॉट अ परफॉर्मन्स. पण असा एक बॅट्समन की ज्यांनी पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू त्यांनी षटकार मारला होता. पहिला चेंडू जो त्यांनी फेस केला होता ते स्ट्राईकवर असणार आहेत. व्हेरी वेल बॉल. ब्रिलियंटली बॉल. सुपर्ब डिलिव्हरी. व्हॉट अ बॉल दॅट वॉज. हलकासा चेंडू कट केलाय. क्या बात है. सगळ्यांना शंका होती पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्या गेल्यानंतर 5 चेंडू 9 धावा. सगळेजण बोलत होते की मॅच सहज जिंकेल फलंदाजी करण्याचा. मी सांगितलं होतं गोलंदाज काहीतरी फायर दिसते त्याच्यामध्ये, कारण नशिबाने आलेला तो चौकार होता. 2 चेंडू 8 धावा. इट्स अ फॅन्टॅस्टिक मॅच. अजूनही रामराज मोहल्ला हा सामना जिंकू शकेल. दाट शक्यता वाटते. समोर असणारा फलंदाज आजचा सुपरस्टार होऊ शकेल. नासिर पटेल ऑन स्ट्राईक. ओ मिस्ड आउट. यष्टीरक्षक काय करत होते. एक सोपा चेंडू व्यवस्थितपणे कलेक्ट करण्याच्या ऐवजी थोडंसं तिथे हलगर्जीपणा दाखवलं तर यष्टीरक्षकांनी. एका हाताने चेंडू कलेक्ट करत होते. लेट्स वेट फॉर इट. स्लोवर फुल टॉस टाकला होता. रिस्क घेतली होती. रिस्क है तो इश्क है. चेंडू हलकासा कट होतोय आणि किंबहुना हवेत थोडासा स्विंग पण झाला. जर एकदा रिप्ले बघूया. ड्रीम क्रिकेट. लेट्स हॅव अ लुक ॲट व्हॉट एक्झॅक्टली हॅपेंड ऑन दॅट बॉल. काय झालं नेमकं बघा. हलकासा बघा चेंडू हलकासा हवेत स्विंग झाला. यष्टीरक्षक एका हाताने अगदी सहज थोडासा कॅज्युअल होता आणि तो चेंडू निसटला असताना 4 धावांकरता गेला असता ना तर एका हाताने पकडलेला प्रयत्न भारी पडला असता. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसतात त्याच्याबद्दल आपण बोलतो. या गोष्टी नीट बघून घ्या कारण पुढे कधीतरी खूप भारी पडू शकतात. मात्र काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर 4 धावा. तुमच्याच संघाचा सुपरस्टार खेळाडू त्यांनी 5 चेंडूंमध्ये 9 धावा जवळपास डिफेंड केल्यात. त्याची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजेत गावकऱ्यांनो. व्हॉट अन एफर्ट. अतिशय अप्रतिम. आपल्या गावच्या मैदानात इतक्या प्रेशरमध्ये इतकी चांगली गोलंदाजी करणं खूप कमी वेळ अपेक्षित असतं. हार्ट ब्रेकिंग आहेत बघा. त्या चेहऱ्यांमध्ये त्या डोळ्यांमध्ये थोडंसं पानावलेले डोळे दिसत आहेत कारण आता आलेली मॅच निघून जाते. व्हॉट अ मॅच दिस इज. किती इमोशन्स असतात क्रिकेटच्या ग्राउंडवर. त्या डोळ्यांमध्ये फलंदाजाच्या त्या इमोशन्स तुम्हाला वाचता आल्या तर वाचा. सध्या तरी हा उंचपुरा देखना गोलंदाजी त्यांनी देखणी केली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. नशिबाची साथ त्याच्यासोबत नव्हती मात्र नशीब खेचून काढलंय. 1 चेंडू 8 धावा. ओ माय गॉड. जिराड संघाने सामनाच्या टाळ्याचा आवाज येतो जोरात या ठिकाणी. वेलकम. मी या ठिकाणी मगाशी मैदानाच्या आतमध्ये होतो. काही प्रेक्षक माझ्याबरोबर जोडले होते आणि हा सामना आता मात्र जिंकला जिराड या संघाने. शेवटच्या चेंडूवरती 8 धावा पाहिजे होत्या आणि सामना कुठेतरी चेंज केलाय गोलंदाजाने. काय तुम्ही म्हणत होता छोटम शेठ बद्दल. छोटम शेठ हे